का होतं या शेतकऱ्याचं कौतुक? शेतकरी सोनं खरेदीसाठी आला होता, पण त्याचा हातच. सोनं खरेदी करायला गेलेला एक साधा शेतकरी आणि त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंब अचानक अशा एका प्रसंगात अडकलं ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. सकाळपासूनच सगळं अगदी सुरळीत सुरू होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. अनेक दिवसांपासून ठरवलेलं काम पूर्ण करण्यासाठी हे कुटुंब घराबाहेर पडलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. शेतात राबून कमावलेल्या पैशातून एक महत्त्वाची खरेदी करण्याचं स्वप्न ते पूर्ण करणार होते. कोणालाही कल्पना नव्हती की हा दिवस त्यांच्या आयुष्यात कायमचा लक्षात राहील. कुटुंब दुकानात पोहोचलं. नेहमीप्रमाणे गप्पा सुरू होत्या. विविध डिझाईन पाहिल्या जात होत्या. कोणता दागिना घ्यायचा यावर चर्चा सुरू होती. दुकानातील इतर ग्राहकही आपापल्या कामात व्यस्त होते. बाहेरचं वातावरण शांत होतं. सगळं अगदी सामान्य वाटत होतं, पण या शांततेमागे काहीतरी वेगळंच घडणार होतं. दुकानाच्या बाहेरून एक व्यक्ती बराच वेळ सगळ्यांवर लक्ष ठेवून असल्याचं काहींना जाणवलं. तो इकडे तिकडे पाहत होता. त्याच्या हालचाली सामान्य नव्हत्या, पण अशा ठिकाणी अनेक लोक ये जा करत असल्यामुळे कुणी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. काही क्षणांनी तो आत आला आणि वातावरणात एक विचित्र तणाव निर्माण झाला. त्या व्यक्तीची नजर थेट काउंटरवर होती. तो काहीतरी शोधत असल्यासारखा वागत होता. दुकानातील कर्मचारी ग्राहकांकडे लक्ष देत होते. कुटुंबही आपल्या खरेदीत गुंतलं होतं. सर्व काही अगदी काही सेकंदातच स्थिर असल्यासारखं वाटत होतं, पण पुढच्या क्षणात घडलेली ही घटना कोणत्याही कल्पनेबाहेरची होती. अचानक एकच गोंधळ उडाला. काही जण घाबरले. काहींना काय झालं समजेनासं झालं. एका क्षणासाठी सगळे स्तब्ध झाले. काहींचे हात थरथरू लागले. दुकानात भीतीचं वातावरण पसरलं. अनेकांना वाटलं की आता काहीतरी मोठं नुकसान होणार. याच वेळी या शेतकरी कुटुंबाने आजूबाजूला पाहिलं. घडत असलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. काही क्षणांसाठी तेही थबकले, पण त्यांनी वेळ वाया घालवला नाही. परिस्थितीचं गांभीर्य त्यांनी ओळखलं. पुढचा निर्णय त्यांच्या धैर्याची खरी परीक्षा घेणारा होता. अनेक वेळा अशा प्रसंगात लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मागे हटतात. काही जण फक्त बघ्याची भूमिका घेतात, पण इथे तसं झालं नाही. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने धैर्य दाखवलं. कुणी घाबरलं नाही, कुणी मागे सरकलं नाही. उलट सगळे एकाच दिशेने पुढे सरकू लागले. दुकानात उपस्थित असलेल्या इतर लोकांनाही हा प्रकार लक्षात आला. काहींनी मदतीसाठी आवाज दिला. काही जण दाराकडे धावले. काहींनी बाहेरच्या लोकांना बोलावलं. काही क्षणात सगळीकडे एकच धावपळ सुरू झाली. आता प्रत्येक जण त्या एका व्यक्तीकडे लक्ष ठेवून होता. परिस्थिती हाताबाहेर जाईल असं वाटत असताना शेतकरी कुटुंबाने दाखवलेलं प्रसंगावधान अनेकांना आश्चर्यचकित करून गेलं. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यांचं धाडस पाहून इतरांनाही हिंमत आली. या गोंधळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण जागरूक झाला होता. कोणीही शांत बसलं नाही. सगळे मिळून परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. काही क्षणांसाठी जणू वेळच थांबला होता. आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान दुकानातील कर्मचाऱ्यांनीही प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं. त्यांनीही तातडीने मदत करण्यास सुरुवात केली. बाहेरून काही लोक धावत आले. आता हा प्रकार काही मोजक्या लोकांपुरता राहिला नव्हता. अनेक जण मिळून परिस्थिती हाताळत होते. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसत होती. जर त्या क्षणी कुणी धाडस दाखवलं नसतं तर परिणाम वेगळे असू शकले असते. काही सेकंदाचा विलंबही मोठं नुकसान करू गेला असता, पण इथे वेळ न दवडता योग्य निर्णय घेतला गेला. आज अनेक जण या घटनेकडे फक्त एका प्रसंगाप्रमाणे पाहत नाहीत, तर ही घटना धैर्य, सतर्कता आणि एकजुटीचं उदाहरण म्हणून पाहिली जात आहे. कारण संकट कोणावरही येऊ शकतं, पण यावेळी कोण कसं वागतो यावर पुढचं सगळं ठरत असतं. यातून प्रत्येक नागरिकाने एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. गर्दीच्या ठिकाणी असो किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नेहमी सतर्क राहणं आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतं याकडे दुर्लक्ष केल्यास काही सेकंदात मोठी दुर्घटना घडू शकते. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अखेर या शेतकरी कुटुंबाने असं काय केलं की त्यांच्या धाडसाची चर्चा सर्वत्र सुरू झाली. त्यांनी नेमका कोणता निर्णय घेतला आणि त्या व्यक्तीचं पुढे काय झालं? तर अखेर सत्य समोर आलं. हे कुटुंब सोन्याच्या दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी आलं होतं. त्याचवेळी तोंड झाकून आलेल्या एका चोरट्याने अचानक सोन्याची चेन हिसकावून पडण्याचा प्रयत्न केला. पण या शेतकरी कुटुंबाने क्षणाचाही विलंब न करता त्याचा पाठलाग सुरू केला. इतकंच नाही तर त्यांच्या धाडसामुळे दुकानातील इतर लोकांनाही हिंमत मिळाली. सर्वांनी मिळून त्या चोरट्याला पडून जाण्यापासून रोखलं. काही क्षणातच त्याला पकडण्यात आलं आणि चोरीचा प्रयत्न पूर्णपणे फसला. संकटाच्या वेळी दाखवलेली त्याची हिंमत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. याच कारणामुळे आज या शेतकरी कुटुंबाचं सर्वत्र कौतुक होत आहे. शेतात मेहनत करणारे हात संकटाच्या क्षणी किती धाडसी ठरू शकतात याचं हे जिवंत उदाहरण मानलं जात आहे. त्याच्या प्रसंगावधानामुळे मोठं नुकसान टळलं आणि अनेकांच्या मनात त्या कुटुंबाबद्दल आदर निर्माण झाला. ही घटना प्रत्येकासाठी एक मोठा संदेश देऊन जाते. संकट कोणत्याही क्षणी येऊ शकतं, पण धैर्य, सतर्कता आणि एकजूट असेल तर मोठ्यात मोठं संकटही टाळता येते. म्हणूनच आज या शेतकरी कुटुंबाचं कौतुक होत आहे आणि त्यांच्या धाडसाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.